अहिल्यानगर जिल्ह्यातील हनुमंतगाव येथे मोठ्या प्रमाणावरती रेशन दुकानामध्ये स्वस्त धान्य दुकानामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. हनुमंतगावचे ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसले आहेत. नेमकं काय सगळा प्रकार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा, काय सगळा घटनाक्रम आहे, कशा पद्धतीने हा प्रकार घडला? आम्ही हनुमंतगावचे रहिवासी. आमच्या हनुमंतगाव स्वस्त धान्य दुकानात गेले 5 महिन्यापासून फक्त ऑनलाईन बिले काढण्याचा कार्यक्रम चालू होता. प्रत्यक्षात धान्य वाटप काय झालेलं नाही, असं आमचं पूर्ण गाव बऱ्यापैकी वंचित आहे. तर आम्ही तक्रार दाखल केल्यानंतर यांनी घाईघाईने सदर कोटा कुठून तरी उपलब्ध केला आणि तो वाटला. पण तो कोटा वाटताना जवळपास 60 ते 70% लोक वंचित राहिले. याच्या आधी पण हा घोटाळा झालेला आहे, पण 5 महिन्याचाच इतक्या मोठ्या प्रमाणात गडबड घोटाळा झालाय का आज आम्ही वारंवार मान्य जिल्हाधिकारी असो, पुरवठा विभाग असो यांना तक्रार दाखल केली. याची कुठलीही 1 महिन्यापासून दखल घेतली गेली नाही. आणि राहत्याचे पुरवठा अधिकारी, सप्लाय इन्स्पेक्टर हे देखील सदरच्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे. मग आम्हाला ठोस कुठं काय आश्वासन भेटलं नाही किंवा त्याच्यावर ठोस कारवाई न झाल्यामुळे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या दालनासमोर आमरण उपोषणासाठी बसलोय. गरिबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्यामध्ये अपहार केल्याचा आरोप या ठिकाणी हनुमंतगावच्या ग्रामस्थांनी केला आहे. या सर्व प्रकारावरती अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. प्रसाद घोगरे, अहिल्यानगर.